नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावं गोवून न्यायालयात चार्जशीट पाठवल्याप्रकरणी आज जालन्यात काँग्रेसच्या वतीनं मोदी सरकार विरोधात निदर्शने केली आहेत। मोदी सरकारनं द्वेषपूर्ण भावनेतून आणि सूडबुद्धीनं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावं गोवून ईडी मार्फत नोटिसा पाठवून चौकशी केल्या। मात्र आता त्यांचं नाव टाकून न्यायालयात चार्जशीट दाखल करत असल्यानं काँग्रेसनं पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत आज जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। नेत्या आदरणीय सोनिया गांधी आणि आदरणीय राहुल गांधी साहेब यांच्यावर केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ईडीच्या नोटिसा पाठवल्या, ईडीच्या नोटिसा पाठवून आता गुन्हा दाखल करण्यासाठी त्या चार्जशीटमध्ये नाव टाकण्याचा ते प्रयत्न करताय, किंबहुना केलाय। हे काही नवीन नाही आम्हाला, कारण गेल्या 10 वर्षापासून हा परिपाठ आता पूर्ण भारत देशाला कळून चुकला। एक तो हमारे पार्टी में आ नहीं तो तेरे पे ईडी लगा, हा धंदा या मंडळीने मांडला आहे। परंतु आदरणीय राहुल गांधी साहेबांनी ज्या पद्धतीने 4000 किलोमीटर भारत जोडो यात्रा काढली ती त्यांच्या डोळ्यामध्ये आली आणि आता त्यांना असं वाटायला लागलं की आता राहुल गांधीला सुद्धा याच्यामध्ये ईडीमध्ये अडकावं। त्यांनी किती अडकवण्याचा प्रयत्न केला तर या देशातले सर्वसामान्य नागरिक आणि सर्व समाज बांधव हे राहुल गांधी आणि गांधी परिवाराच्या पाठीमागे आहे आणि म्हणून त्याचा काही बालबाका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे। इतक्या दिवस नोटिसा पाठवल्या, इथपर्यंत आमचं काही मत नव्हतं। कदाचित चौकशीला बोलवलं असेल, आम्ही चौकशीला सामोरं गेलो। आदरणीय सोनिया गांधी 4-4 तास त्या कार्यालयात जाऊन बसल्या, पण दुर्दैवाचा भाग असा की आता शेवटी त्यांनी याच्यावर निर्णय केला आणि ते कोर्टात चार्जशीट पाठवलं। हे योग्य नाही, आम्ही त्याचा निषेध करतो। आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कैलास गोरंट्याल, नामदेवरावजी पवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक सन्माननीय एकड़े साहेब आणि राजेंद्र राग कुठे गेले मुंडे साहेब आणि अशी आपले गोरंट्याल अक्षय भैया गोरंट्याल या सगळ्यांच्या सोबत आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं करतोय आणि एवढं करून जर ते थांबले नाही तर यानंतर मोठं आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू। धन्यवाद।